आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. KGPL 2025च्या स्पर्धेत बैलाचे मालक ख्यातनाम व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत राहुल सेठ पाटील. आपण त्यांना पाहू शकता. आपला स्टेजवरती भारत केसरी 2023 मध्ये जिंकलंय ही स्पर्धा. महाराष्ट्र केसरी 2023 मध्ये स्पर्धा जिंकली आणि अजितदादा केसरी सुद्धा तिसरा क्रमांक पटकावला. लागोपाठ 2023 मध्ये हे 3 मोठे विजेते पटकावले ते आपल्या हिंदवी भारत केसरी राहुल शेठच्या बैलाने म्हणजे मथुर बैलाने. प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये, तोंडामध्ये, मुखामध्ये लहान बाळापासून अक्षरशः वरिष्ठ नागरिकापर्यंत एकच बैलाचं नाव जे सुप्रसिद्ध झाले ते ऑनली मथुर बैल, मथुर बैल, मथुर बैल. यावेळेला पूलचा प्रयत्न केला आहे आणि पहिला चेंडू इथे दाडलाय. डीप स्क्रीनच्या दिशेने चेंडू जातोय 2 टप्प्याने. 1 to 4. राहुल सेठ आल्याने बघा की वेगळा जल्लोष निर्माण झाला, वेगळा उत्साहाचं वातावरण तयार झालं या आपल्या स्पर्धेमध्ये. काय मोठं 4 चंद्र लागले बघा. ही उपलब्धी आमच्या भाऊ शेलार साहेबांची, उपलब्धी आमच्या संतोषजी आप्पातरे साहेबांची. हे सर्व व्यक्तिमत्व असे की ज्यांनी अनेक मोठमोठी माणसं जोडली, जी सुप्रसिद्ध माणसं जी जेवढी का कल्याण डोंबिवली परिसरामध्ये आहेत ती सर्व या स्पर्धेला आपल्याला लाभतायत आणि त्यांचा सुद्धा अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा शतगुणित करणारे आपले आता नुकतंच ज्यांचं पदार्पण झालंय ते आपले राहुल सेठ पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मथुर बैलाचे मालक. खूप मोठी उपलब्धी. या स्पर्धेला 4 चंद्र लावलेत म्हणून या स्पर्धेने लोकप्रियतेचं उंच शिखर गाठले. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सौरभ जातोय वेगाने. सौरभ केणे फेकी करतोय आणि दरम्यान 1 धाव चौकारानंतर पूर्ण केली. धावसंख्या आपण पाहतोय 5 वर. एकीकडे बाद नाहीये. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो केम रॉयल संघाचा आपण इथे प्रदर्शन पाहतोय ज्याचे मालक कुणालजी म्हात्रे सुद्धा आपल्या व्यासपीठावरती बसलेले आहेत. गोल्डन मॅन. चेंडू त्या लगेचच प्रेक्षकांनी सुद्धा थोडासा फक्त त्रास घ्यायचा आहे. त्रास म्हणजे सहकार्य करायचं आहे. तुमची आम्हाला फार गरज आहे आणि आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. प्लीज कोऑपरेटर्स. 2 चेंडूमध्ये 5 धावा इथे निर्माण केल्या या दोन्ही फलंदाजाने, ज्यामध्ये अनिलच्या बॅटमधून चौकार आणि सिंगल. अनिलला कॅप्टन आहे अनिल म्हात्रे. आता स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर जय आणि गोलंदाज आहे मिस्टर विनोद. विनोदचा फास्टर वन एस्टिनच्या वरून जात असताना शॉट ऑफ गुड लेन. टप्पा पडल्यानंतर चेंडू अक्षरशः फ्लाय झाला थोडासा आणि वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पाहिला आपण तेच तरार मारार करतोय. जसे आपले बैल तेच पळतात मथुर बैल. अक्षरशः हरणाच्या वेगापेक्षा जास्त वेग ज्यांनी धारण केलेला आहे. अनेक वर्षांपासून पूर्णपणे अधिराज्य गाजवले या बैलगाडा शर्यतीमध्ये ते आपले हिंद केसरी, महान भारत केसरी मथुर बैलाचे मालक. आणि त्या बैलालाच कोणी विसरू शकणार नाही. सर्वांचा लाडका झालाय. जितकं जीव राहुल सेठ पाटील साहेबांचं बैलावरती आहे तितकं जीव सर्व त्यांच्या चाहत्यांचं आहे. हे सुद्धा मला इथे बोलावंसं वाटतं. मंडप डेकोरेटर कुठे आहेत तर या आपण गुरुनाथजी मगर, गुरुनाथजी शेलवले माफ करा. यावेळेला चेंडू हवेत आहे आणि अनिल जाधव झेल टिपला लेग स्लिपला. फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय जयच्या रूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. मूल्य अनमोल असं अमूल्य मथुर बैल आपण पाहतोय आणि त्या बैलाची जात निवडली राहुल सेठ यांनी. म्हैसूर क्रॉस जातीचा तो बैल आहे जो राहुल सेठने त्या बैलाला अगदी स्वीकारलं आणि आपल्या घरी जसा आणला. कदाचित म्हणू शकतो की देव त्यांच्या घरी आला आणि देव त्यांच्या सोबतीला अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत असेल आणि राहुल सेठ सुद्धा त्याच्या सोबतीला शेवटच्या श्वासापर्यंत असतील. हे तितकीच त्यांची जोडी जमलेली आहे. जबरदस्त जीव त्यांचा आहे. जीव की प्राण मथुर बैल आणि आपल्या सर्वांच्या गळ्यातलं ताईत बनलाय तो मथुर बैल. त्याच्या मालकाचा आपल्यामध्ये उपस्थित. यावेळेला विकेटचं पतन झालं आणि ते चांगला फटका पाहतो आपण. चेंडू वेगाने जातोय अतिशय वेगाने मथुरच्या वेगाने चौकार.
त्याच दरम्यान संतोष शेठ शिंगोळे साहेबांची देखील उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. मोहिलीचे लेजंड क्रिकेटर संतोषजी शिंगोळे साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच स्वप्नीलजी म्हात्रे जे मारेगावचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून देखील KM रॉयल्स संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. विकेटचं आगमन झालं आपण पाहिलं आणि मैदानामध्ये 2 गडी बाद होत असताना रियाजने एक चौकार मारला. लगेचच रियाजला रिटर्न तिकीट काढून दिलं गोलंदाज विनोदने. मस्त इथे कमबॅक करून दिलं. या षटकामध्ये 2 चौकार जरी दिले तरी सुद्धा 2 महत्वाचे गडी बाद केलेत गोलंदाज विनोदने. एक गडी बाद झाला तो जय नावाचा, आता नुकताच बाद झाला रियाज नावाचा. नवीन बॅट्समन येतोय मिस्टर आलोक मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती आतापर्यंत 2 गडी बाद 9 वरती. पहिलं षटक समाप्त झालं. आपण पाहताय प्रेक्षको, कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा शेवटचा दिवस आणि हा सामना इथे सुरू आहे. संतोष तरे प्रतिष्ठान विरुद्ध KM रॉयल्स महारळ आणि KM रॉयल्स महारळ संघ इथे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 2 गडी बाद झालेले आहेत 9 धावसंख्येवर. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे सर्व पाहुणे नुसते नव्हेत, या पाहुण्यांनी प्रत्येकाने एक प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे आपापल्या क्षेत्रामध्ये. म्हणू शकतो आपण की हिमालयाची उंची आणि समुद्राची खोली असे आपले मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, मातीवरची माया आणि वटवृक्षाची छाया असे आपले मान्यवर जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भाऊजी शेला, राहुल सेठ पाटील, संतोषजी आप्पा तरे, संतोषजी शिंगोळे, कुणालजी म्हात्रे, सर्व मान्यवर आपले जे प्रत्येक आपल्या क्षेत्रामध्ये अगदी ज्यांचं उज्ज्वल भविष्य आहे आणि प्रत्येक जण तिथे सुप्रसिद्ध आहे, ज्यांना प्रत्येक आपण प्रेक्षक ओळखतायत असे आपले सर्व मान्यवर. आणि अजून काय पाहिजे आपल्या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी. इतका चांगला क्रिकेट होतोय आणि इतकं चांगलं आमचं व्यासपीठ इथे तुडुंब भरलंय. व्यासपीठावरती पूर्ण रंग भरलेले आहेत आमच्या मान्यवरांनी. यावेळेला फटक्यामध्ये रंग नाहीये, तर इथे बेरंग फटका मारण्याचा प्रयत्न हात वरती करतायत बघा. आणि पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट डिलिव्हरी. हेमंत शेट्टी सर सांगतायत हा चेंडू स्क्वेअर इथे घोषित झालेला आहे. पंचाशी वाद घालू नये. पंच काय असेल ते निर्णय कळवतील. त्यांना वाचले तर तिथे रिफरल मागतील, पण तो वाईट दिलेला आहे पुन्हा एकदा. दॅट इज फायनल. फिल्डिंग लावून घ्या लगेचच महेंद्र. बॉलिंग मारती महेंद्र स्वतः कॅप्टन आहेत संतोष तरे प्रतिष्ठानचे. धावसंख्या इथे 1 पुढे जात असताना 10 वर 10-0-1 राहुल सेठ पाटील 10-0-1 अप्पा तरे 1-2 भाऊ शेलार 3-5 कुणालजी म्हात्रे 9-2 यस 9-1 यस 9-1. हल्ली लांबून गाड्या जर दिसल्या तरी सुद्धा आपल्याला असं त्यांना सलाम करायचा वाटतो. गाड्याने सगळं ओळखलं जातं. ही ओळख त्यांनी निर्माण केली. इथे फटक्याने ओळख निर्माण केली. डीप स्क्रीनच्या दिशेने एका टप्प्याने सुंदर चौकार. धावसंख्या 14 वर आहे. चौकार आला त्या ठिकाणी. यावेळेला ड्राईव्ह केलाय, चेंडूला मिड ऑफच्या जवळून काढलंय. नाही, मिड ऑफ कव्हर करतोय. अगदी मिड ऑफ मागे होता. भाऊ सेलर साहेबांना 2 वाक्य नेहमीच आवडतात. एक म्हणजे नेहमीच म्हणतात की मनोज भाऊ, आयुष्यामध्ये रस्त्यामध्ये खूप डगणारे साप भेटतील, त्यांना पुंगी वाजून नाचवण्याचं धाडस आपल्या मनगळ्यात ठेवायचं. दुसरी गोष्ट, आयुष्य असं जगायचं मगरीसारखं, जेव्हा परफेक्ट झडप घालायची असते ना तेव्हाच हालचाल करायची. असे आमचे भाऊजी शेलार, संतोषजी आप्पा तरे, राहुल सेठ पाटील यांना ते तिन्ही पण वाक्य लागू होत आहेत. धावसंख्या इथे 1 पुढे 15 वर 15. यावेळेला ड्राईव्ह केले, खुला टप्प्याचा चेंडू होता आणि डायरेक्ट हिट सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो. नेम हुकलेला आहे. आपण लगेचच इथे सन्मान घेणार आहोत सर्व आपल्या मान्यवर मंडळींचं. काही क्षणातच आपण सन्मान घेऊ. परंतु इथे 2-3 चेंडू झालेत. आता पहिला वाईट पडला होता. महेंद्र इथे चांगलं कमबॅक करतो, एक चौकार खाल्ला. धावसंख्या 16 वर आहे टीम KM रॉयल्सची. कुणालजी म्हात्रे यांचा संघ मारळचा ज्याने संघ बनवलाय तो संघ 2 हात करतोय संतोषजी आप्पा तरे साहेबांच्या संघाविरुद्ध. राहुल शेठ पाटील साहेबांनाही सांगतोय मी की स्पर्धा सुरू आहे साहेब. KGPLच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग सुरू आहे. निवडक संघ आहेत आणि निवडलेले खेळाडू इथे ऑक्शनमध्ये निवडले गेले आणि ती स्पर्धा सलग 4 दिवस इथे सुरू असताना आपण आज फायनलच्या दिवशी इथे
आपला अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेला लोकप्रिय केलं, लोकप्रियचं उंच शिखर गाठून दिलं, त्यासाठी राहुल शेठ पाटील साहेबांचा आपण इथे भरभरून आभार व्यक्त करूया. आणि सामना सुरू आहे राहुल शेठ पाटील, फिल्डिंग करणारा संघ संतोषजी आप्पा तरे साहेबांचा संतोष तरे प्रतिष्ठान, आणि बॅटिंग करणारा संघ आहे तो कुणाल म्हात्रे मारल यांचा केम रॉयल्स, तो संघ बॅटिंग करतोय. महेंद्रचा चेंडू खाली राहिला आणि पंच सांगतात की चेंडू ऑफस्टिकला सोडून जातोय. डायरेक्ट हिटची मेजवानी पर्वणी होती, परंतु नेम हुकला त्या ठिकाणी. कमरेवरती हात महेंद्रचे. अरे असं कसं झालं, मी तर गोट्या खूप खेळलो होतो. नेम इथे हुकलाय. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 पुढे सरकत आहे. बरोबर 18 वर 18 ऑन द बोर्ड. 18 धावा. नेमबाजी महत्वाची असते, शूटिंग महत्वाची असते. भाऊसना सांगायची गरज नाहीये, त्यांचा नेम पण अगदी कधी हुकत नाही. राहुल शेठ पाटील साहेबांना सुद्धा सांगायची गरज नाहीये, अप्पांना तर अजिबात सांगायची गरज नाहीये. पुढचा चेंडू महेंद्र ओव्हर द विकेट येत आहेत. बॅकफुटला गेले आणि पंचचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉईंट आहे त्या ठिकाणी 30 सर्कलमध्ये कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंग इथे होत असताना अकॉर्डिंग टू द फील्ड कशी बॉलिंग करायची हे महेंद्र गोतर्णेने दाखवून दिलं, जो संघाचा कॅप्टन आहे. आणि ते षटक समाप्त झालं. दुसरं धावसंख्या आहे ती बरोबर 9.0 वेगाने 18 वर. आता वळतोय आपण व्यासपीठावर. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. जाऊया आपण मुख्य मंचकावरती, जिथे पाहुण्यांचा यथोचित आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश पाऊस शेलार साहेबांना की त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते मोहिली गावचे एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतोषजी शिंगोळे साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. संतोषजी शिंगोळे साहेब जे मोहिलीचे उद्योजक समाजसेवक आहेत, त्या समवेत एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. सातत्याने उल्लेख केला जातो की पाहुण्यांचं येणं फक्त येणं नसतं, आमच्या हृदयावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. अगदी त्याचप्रमाणे अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. तसेच बळीरामजी अंबारे साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करायचा आहे. तसेच प्रकाशजी गायकर साहेबांना देखील नम्रतेची विनंती असेल आपण देखील जा, आम्ही देखील आपला यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. चेक एक सेकंद सर. प्रसन्न पाणी संपले बाजूला. आयोजकांना विनंती आपल्या कार्यकर्त्यांना बाजूला पाणी द्या. खेळाडू कक्षामध्ये पाणी पुरवा. आमचे जलपान कार्यकर्ते मिस्टर आगार साहेब जा तिकडे. येस प्रसन्न. थँक्यू सो मच. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ शेलार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण बळीरामजी अंबारे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करतोय. तसेच प्रकाशजी गायकर साहेबांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करू. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आडिली गावचे उद्योजक समाजसेवक भावी नगरसेवक तसेच मथुर बैलाचे मालक, हिंद केसरी असेल भारत केसरी असेल, अगदी कुठला असं मैदान नाही ज्या मैदानावरती मथुर बैलाला गुलाल मिळाला नाही आणि वन साइड किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे राहुलभाई पाटील साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स मनोजजी कारवे सर. येस येस धन्यवाद प्रसन्न. आपण विकेटचं पतन होताना पाहिलं. तिसरा गडी बाद झाला. अलोक नावाचा बॅट्समन परतला डगआउटमध्ये. नवीन बॅट्समन येतो मिस्टर आबा. धावसंख्या 18 असताना इथे विकेटचं पतन झालं. पहिल्याच चेंडू ती विकेट प्राप्त केली अमर दळवीने. आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे आमचे सन्मान्य MD फाउंडेशनचे जनक कोसले गावचे अनबान शान मिस्टर MD म्हणजेच सुनील शेठ दळवी साहेबांकडून पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. तसेच महेंद्रला शुभेच्छा, विघ्नेशला शुभेच्छा जो खेळतोय संतोषजी तरे प्रतिष्ठानमध्ये. आणि वासुदेवला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन आलेलं आहे. वासुदेव तुने चांगला सामना जिंकून दिला, त्यासाठी तुम्हाला अभिनंदन. या ठिकाणी फुलरलेनचा चेंडू लाऊड अपील मुन्ना पठाण सरांकडे होत असताना चेंडू अक्षरशः वेगवान होता, तीक्ष्ण मारा होता. अमर दलवी हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे. जेव्हा तो अगदी फॉर्ममध्ये येतो, मग ती बॉलिंग असो की बॅटिंग असो, इन फॉर्म आला की अक्षरशः धज्जे उडवून टाकणारा हा जबरदस्त क्रिकेटर आहे फ्रॉम गुरुलीपाडा. धावसंख्या 18 वरती सीमित आहे. थांबलेले बराच वेळ झाला. लागोपाठचे 2 चेंडू डॉट काढले. पहिला चेंडू ती विकेट घेतली. पुन्हा एकदा अमर त्रिटवाळा यांकडून भन्नाट वेग, तीक्ष्ण मारा, जागेवर उभं केलंय, हलूच शकत नाही.
स्टॅच्यू अशा पद्धतीने अमर दळवी सांगतो बॅट्समनला की हालायचं नाहीये. जणू काय बॅट्समनच्या पायांना तिथे फेविस्टिक लावले की काय. आबाला जागेवरती उभं ठेवलं अमर दळवीने. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन टिटवाळा एंडकडून करतोय. संतोष तरे प्रतिष्ठान टिटवाळाचा हा गोलंदाज चांगला निवडला आप्पांनी. चांगली निवड आहे पाहतो आपण. आतापर्यंत प्रदर्शन सुंदर आणि या ठिकाणी फटका अति सुंदर फुलटॉसला भिरकावून दिलं. अप्पा आणि सर्व मानवांच्या डोक्यावरून जात असताना हा षटकार. साठी सर्वात पहिले तुम्हाला स्वतःच्या मनगटावरती विश्वास असायला हवा. अडचणींना सामोरं जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहायचं असतं. स्वप्न मोठी पाहायची असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करायचे असतात. म्हणतात ना की जीवनामध्ये आणि खेळामध्ये कठोर परिश्रमाशिवाय काही मिळत नाहीये. इथे परिश्रम केले केले 2 डॉट चेंडू खाल्ले त्यानंतर षटकार खेचला कारण प्रयत्नांना नेहमी यश येत असतं. आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी राहुल सेठ पाटील आणि कुणाल सेठ म्हात्रे यांच्याकडून 5,000 बक्षीस लागलेला आहे. हो यावेळेला चॉपचा प्रयत्न होता ऑफस्टिकच्या बाहेर. ऑफस्टिक यॉर्कर परफेक्ट डिलिव्हरी. हा अमर दळवी आहे ज्याचा खेळ जबरदस्त होत असतो नेहमी. काहीतरी चेंडू हाताळलेत. एक फुलटॉस वगळता बाकी तिन्ही चेंडू त्यांनी अगदी सुरेख हाताळलेत. 5 चेंडूमध्ये एक फक्त 6 धावा षटकार दिलाय. 4 डॉट काढलेत. एक विकेट प्राप्त केली आहे. चांगलं इकॉनॉमिकल बॉलिंग. फुलटॉस पुन्हा एकदा परंतु हा लोअर फुलटॉस होता. ड्राईव्ह केला सौरभ केणे ज्याचा स्ट्रॉंग हँड आहे. चांगली फेकी सुद्धा नेहमी करतायत आणि विकेट किपरकडे चेंडू फेकत असताना एक धाव पूर्ण केली बॅट्समन अबाने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 25 वर पाहतोय आणि षटक क्रमांक 30 सुद्धा इथे समाप्त झालं. टीम केम रॉयल संघाची धावसंख्या 3 गडी बाद 25. येस डीजे. कुणालजी म्हात्रे हे सर्व आमचे दिग्गज सीएम आपले चिंतामणजी मगर. यस नक्कीच. साहिल भाई कुवारी बदलापूरचे आपले उद्योजक आणि भाऊसांचे मित्र आपल्यामध्ये येत असताना साहिल भाई कुवारी आपका हार्दिक स्वागत है. या आपलं स्वागत करतोय आम्ही कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. सर्वांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या इथे 3 षटकाने झाली ती 25. नवीन गोलंदाज महेंद्र गोतरणे त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत आमचे सुनील शेठ दळवी कोसल्याचे. तसं विघ्नेश सुद्धा खेळतोय.
त्याला शुभेच्छा आणि ते शुभेच्छांचा वर्षाव येईल तो बॅट्समन साठी. दॅट्स इट. प्रयत्न केले प्रेक्षकांप्रमाणे आता पाहत राहिला. हा षटकार आलाय मिड विकेटच्या आणि काऊकोडच्या दिशेने. यावेळेला महेंद्रचा पुढचा चेंडू हा उचली घेणारा होता आणि पंचांनी वाईड घोषित केलाय. धावसंख्या 32. थोडंसं आम्हाला इथं इंटरप्शन आलं होतं, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. गोलंदाज महेंद्रचा पुढचा चेंडू यावेळेला उडवलाय. चेंडू मिस्तामिन स्ट्रोक आहे. विकेट किपर अमर दळवी सोडणार नाहीये. स्ट्रॉंग हँड, ज्याच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबडातून शिकार निसटण्यासारखं आहे. फलंदाज बाद झेलच्या रूपात. धन्यवाद धन्यवाद. संतोषजी अप्पातरे आपले मित्र आलेले आहेत. अमित सेठ अग्रवाल या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या दिवशी पण आले होते, म्हणून गेले की मी पुन्हा येईन. आले ते पुन्हा. देवेंद्र नरेंद्र आता अमित सेठ आलेत आमच्याकडे. अमित सेठ या, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम अमित सेठ अग्रवाल साहेब. मैदानामध्ये विकेटचं पतन झालं आणि धावसंख्या 32 वर थांबलेली आहे. विकेटचा इथे आता पाऊस पडतोय. 4 गडी बाद झाले. जय बाद, रियाज बाद, अलोक बाद, अबाबाद. धावसंख्या 32. महेंद्र नावाचा गोलंदाज इथे षटक हाताळतो. एक वाईट टाकलं षटकारानंतर, पण तो नंतर कमबॅक करून दिलं आणि विकेटची संजीवनी आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली. गोलंदाज कॅप्टन स्वतः महेश गोतारणे यांनी. नवीन बॅट्समन जातोय मिस्टर प्रणित. महेंद्रचा पुढचा चेंडू यावेळेला आपली त्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू खाली राहिला आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. स्वतः महेंद्र गोतारणे फॉलो मध्ये पिकअप करतोय. नाही, विकेट किपरला गॅदर करता आलं नाहीये. प्रयत्न केले होते. ट्रॅक आणि फील्डवर पाहायला मिळाला आपल्याला. एकाच चेंडूमध्ये हा क्लायमॅक्स आपल्या डोळ्यासमोर आला. हेच क्रिकेट आहे, कधी काही दाखवू शकतं. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. सन्माननीय आमचे टिटवाळाचे अनबान शान विजयजी देसेकर, संकल्प प्रतिष्ठान टिटवाळाचे अनबान शान विजयजी भारती देसेकर आपल्यामध्ये येत असताना हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. नुकताच प्रेक्षक आपण टिटवाळा महोत्सव बघितला, तसे धनंजयजी देशेकर आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. विजय भाऊ या, सर्वांचे लाडके ते भाऊ सुद्धा आहेत. विजय भाऊ असं त्यांना संबोधलं जातं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, शुभ स्वागतम. तर धावसंख्या इथे झाली 33. विजयजी आपल्या माहितीसाठी सांगतो की सामना सुरू आहे संतोषतरे प्रतिष्ठान विरुद्ध कुणाल म्हात्रे महारड असा सामना इथे रंगतोय. KM रॉयल्स अँड संतोषतरे प्रतिष्ठान. हो, गोपनी सारखी बॅट फिरवली होती, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. वाईड यॉर्कर इथे नियंत्रित टाकला बरोबर महेंद्र गोतारणे आणि गोत्यात अडकवलंय बॅट्समनला. समोर जो आहे प्रणित अनिल म्हात्रे. प्रणित नॉन स्ट्राईकला, अनिल हा स्ट्राईकला गेला. विनय अनिलच्या बॅटमधून 2 चौकार 3 सिंगल आणि 2 डॉट खेळला. अनिल मोठी इनिंग साकार करतोय. लांब लचक इनिंग, परंतु धाबा आता मोठ्या आल्या पाहिजेत. अनिल सुद्धा एका काळी रन मशीन नावाने संबोधले जात होते, परंतु अजून सुद्धा त्यांची ती कॅपॅसिटी आहे. चॉप केलं चेंडूला, चेंडू मिळत नाहीये. बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅचच्या दिशेने कव्हर करेपर्यंत वेगाने 3 धाव पूर्ण केल्या. ही रनिंग बिटवीचं विकेट सुरेख आहे. जणू काय मथुरचा वेग इथे धारण केला होता अनिल म्हात्रे आणि प्रणितने. धावसंख्या 3 जोडल्यात आणि एकूण धावसंख्या झाली ती 36 धाव फलकावर 4 गडी बाद असताना. KM रॉयल्स संघ बॅटिंग करतोय. 4थं षटक सुरू आहे. 6 षटकांचा मुकाबला आपण पाहतोय. चहूबाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी. जसं राहुल सेठ पाटील साहेबांचं जेव्हा नाव पुकारलं गेलं येण्याच्या आधी, तेव्हाच प्रेक्षकांनी अक्षरशः घरदारं बंद करून, स्क्रीन बंद करून इथे उभे ठाकले ते सेटला बघायला. त्यानंतर आपले सर्व मान्यवर आपल्यामध्ये एका पाठोपाठ उपस्थित झाले. CMJ आले, नुकतेच आमचे विजय भाऊ देसेकर सुद्धा आले. आणि या ठिकाणी आता मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला होता महेंद्र, त्या ठिकाणी स्ट्रॉंग हँडेड
वायडीस लॉंगॉनला कव्हर करतोय. एका धावेसाठी ती हा फटका पाहिला आपण आणि अशा प्रकारे चौथं षटक समाप्त झालं. केम रॉयल्स संघाची धावसंख्या 4 गडी बाद 37 वर. परंतु 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा. हे नियोजन आमचं 100 वर्षांचं आहे. भाऊ शेलार आणि इतर मंडळींचं ते नियोजन त्याही केलेलं आहे पूर्ण भविष्याचं. त्यांना सुद्धा 100 गाठायची आहे, पण तोपर्यंत हे लाखो करोड चाहते त्यांना वाढवायचे आहेत. आणि त्यामधील आमचे हे राहुल सेठ पाटील सुद्धा, त्यांचे सुद्धा लाखो कोटी फॅन चाहते झालेले आहेत. खूप काही इथं बोलावं असं वाटतं, पण आपण क्रिकेटकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी धावसंख्या झाली ती 37 आणि ड्रिंक्स ब्रेक थोडंसं आपण पाहतो मैदानामध्ये. 4 षटकं समाप्त झाल्यानंतर दुपारची वेळ आहे. पूर्णपणे मैदान तापलंय. 1:45 झालेत. 1:48 आतापर्यंत पाहतोय 3.5 दिवस इथे उलटले पाहता पाहता. आणि KGP स्पर्धेने सर्व क्रीडा रसिकांना वेळ लावलंय. पूर्णपणे क्रिकेटचा वारा सुरू आहे. टिटवाळा परिसर असू दे, मुरबाड परिसर असू दे, कल्याण परिसर असू दे, राहुल सेठ पाटील यांचा आडिवली डोंबिवली परिसर असू दे, नांदिवली परिसर असू दे, सगळीकडे एकच नांदतंय ते म्हणजे KGPLची स्पर्धा नांदत आहे. प्रत्येकाला इथे वेळ लावणारी स्पर्धा भिवंडी परिसर असू दे, तिकडे सुद्धा या स्पर्धेची पूर्णपणे बोलबाला आहे. नक्कीच ही स्पर्धा अगदी दिमाखामध्ये सलग 4थ्या वर्षी आपण पाहतोय सक्सेसफुली पार पडत असताना या सुंदर क्रीडा नगरीवरती KGPL 2025. तर 5व्या षटकासाठी गोलंदाज अनिल जाधव टिटवाळा एंडकडून. समोर बॅट्समन मिस्टर प्रणित. धावसंख्या 37. 2 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अप्पायांची संख्या आहे. किती धावा होतील बघायचे. ब्लॉकमध्ये पूर्ण ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला. चेंडू ड्राईव्ह झाला. ट्रॅव्हल होत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर गणेश कव्हर करतोय आणि एका धावेसाठी ती आपण बघितली. तो प्रयत्न होता. धावसंख्या 38. जरा स्पीडअप करा गेम. जास्त स्लो मोशनमध्ये खेळू नका. जरा फास्ट जरा, कारण IPLचं युग आहे. पूर्णपणे T20 10PLचं युग आहे. ISPLचं युग आहे. फास्ट खेळायचं आहे. यावेळेला मोठा फटका सजवलाय अनिल म्हात्रे. कमॉन, आला रे आला. अनिल म्हात्रे आला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. षटकार. जबरदस्त षटकार ठोकला अनिल म्हात्रेने. दिस इज रन मशीन ऑफ वरप. या ठिकाणी ड्राईव्ह केला. पुलोट टेकाचा चेंडू होता, त्याला खोदून काढला आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. अपघाताची दाट शक्यता. हो, बचावले. नशीबवान ठरले ते प्रणित. पूर्णपणे लक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ केम रॉयल्स. टाळ्यांचा गजर होतोय. अशा संधी तुम्ही सोडल्या तर नक्की तुम्हाला नुकसान भरपाई मोजावी लागेल. ह्या संधी तुम्हाला वारंवार मिळत नाहीत. ज्याला मिळते तो नशीबवान असतो. संधीचं सोनं करता आलं नाही. धावसंख्या 46 वर. 2 पूर्ण केल्या अनिल म्हात्रेने. यावेळेला लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग उडवलाय. खेळाडू कक्षामध्ये सांगतोय मैं हूं ना. अनिल म्हात्रे ऑन फायर. सिक्सर. नक्कीच ओढ लागली आता कोणाला म्हात्रे साहेबांना की अजून मार अनिल. मी तुझा बंधूच आहे. तू माझ्यासाठी खेळतोय. अनफिट असताना सुद्धा खेळतोय आणि सांगतोय अनिल म्हात्रे की अभी न पूछो हमसे कि मंजिल कहाँ है. अरे दादा अभी तो हमने चलने का इरादा किया है.
ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं, कुणाल मात्रे से वादा किया है. सिक्सर लागोपाठचा फेकलाय दुसरा. अनिल मात्रे ऑन फायर. विजय देसेकर सुद्धा आलेत. त्यांनी सुद्धा 1000 तिथे टाकलेले आहेत त्या 5000 मध्ये. धावसंख्या झाली आतापर्यंत 58. 58. अनिल 2 मारलेत, 1 मारणं बाकी आहे. 6000 मिळतील या 3 षटकारांसाठी. कमॉन. अनिल जाधवचा चेंडू राऊंड द विकेट. हो हो, बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न अनिल जाधवचा आणि वाईटचा इशारा पंच मुन्ना पठाण सरांचा. हा दबाव, हा प्रेशर तुम्ही झुगारला पाहिजे. समोरचा बॅट्समन फटके मारील. बंडीशेठ गायकवाड साहेब, आपण आपलं हार्दिक स्वागत करतो. या आपल्यामध्ये येत असताना बंडीशेठ गायकवाड, जबरदस्त व्यक्तिमत्व. सोबत त्यांचे सर्व सहकारी मंडळाचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला अजून एक बहुतेक वाईट येतो. येस, 2 लागोपाठचे वाईट आणि इथे अनेक मान्यवर येत आहेत. जितक्या धावा होत नाही तितके मान्यवर आमच्या व्यासपीठावरती. क्या बात आहे. हे भाऊस साहेबांचं प्रेम आहे, संतोषजी तरे आप्पांचं प्रेम आहे, हे प्रेम आमच्या KGPLच्या पूर्ण मंडळाचं प्रेम आहे. गणेशजी भोईर, संदीपजी सुरेशे, सुभाषजी गायकर या सर्वांचं प्रेम आपण पाहतोय. नितीनजी दुर्णे सर, अनेक नावं जी सर्व एकत्र झाली आणि स्पर्धा इथे साकार होत असताना पाहतो आपण. काय जबरदस्त इथे उल्हासपूर्ण वातावरण, चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय. एका बाजूला क्रिकेट मैदान रंगले, दुसऱ्या बाजूला आमचं व्यासपीठ पूर्णपणे पाहुण्यांनी रंगलंय, रंग भरलेला आहे. धावसंख्या 60 वर 60. ओ हो, चेंडू गेला, वरप गावाकडे गेला. सांगतो मम्मी पप्पाला की पप्पा मी संध्याकाळी करंट घेऊन येणार. जबरदस्त सिक्सर, हॅट्रिक झाली. येस येस, ओके ओके, दॅट्स इट. प्रेक्षको, बॅटिंग आवडली असेल तर तुम्ही टाळ्या वाजवा अनिल म्हात्रेसाठी. अरे असं म्हणतात ना की मटण आणि मुंडीच्या रस्साला काय म्हणतात? कालवणारा रस्सा म्हणतात. आणि अनसाच्या पाण्याला काय म्हणतात? अनसाच्या पाण्याला ज्यूस म्हणतात. जो टाळ्या वाजवणार त्याला कंजूस म्हणणार. टाळ्या वाजवा तुम्ही प्लीज. टाळ्या बनतीये अनिल म्हात्रे के लिए. जबरदस्त रन मशीन ऑफ केम रॉयस फ्रॉम वरअप हियर. पूर्णपणे वरपून टाकले, हरपून टाकले. या ठिकाणी मैदान पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. धावसंख्या पोहोचली 66 वर. डबल 6 ऑन द बोर्ड. षटक समाप्त झाली 5. काय जबरदस्त हल्लापोल, पूर्णपणे पकड मजबूत केली आहे केम रॉयसने. कुणाल म्हात्रे जाम खुश आहेत. त्यांना असं वाटतं की मी आता 5,000 नव्हे तर 50,000 बाहेर काढावे अनिल म्हात्रेसाठी. जबरदस्त खेळतंय, सॉलिड इथे परफॉर्मन्स. काय जबरदस्त टायमिंग फटक्यामध्ये पाहिलं. आत्ताचा शेवटचा षटकार मी तर म्हणतो की सिक्सर ऑफ द टुर्नामेंट असेल. काय जबरदस्त टायमिंग त्या फटक्यामध्ये. चिन्हला अलगद उचलून भिरकावून दिलं होतं. सॉलिड सॉलिड परफॉर्मन्स या छोट्यापुरा अगदी रन मास्टर, रन मशीन अनिल म्हात्रेकडून. 29 धावा ठोकल्या. क्या बात आहे. प्राचीन भाई, आपण मगाशीच उल्लेख केला की आधीच्या सामन्यामध्ये त्या शेवटच्या 28 धावा माग पडल्या. आता ते 29 मारलेत, म्हणजे त्या धावा सुद्धा ओव्हरटेक केल्या केम रॉयसने. सॉलिड. एक रन, येस, 1 रन महत्वाचं आहे. राहुल सेठला सुद्धा माहिती आहे महत्वाचं की 1 सेकंद महत्वाचं आहे. एक महत्वाचं विजय देशकर साहेबांना माहिती आहे आणि संतोष तरे साहेबांना एक महत्वाचा आहे. आणि हा चौकार सुद्धा महत्वाचा आहे. 4 रन्स. वाव, व्हॉट अ मज्जा, मज्जो में. सॉलिड.
बैलाचे मालक राहुल सेठ पाटील कोणी विसरू शकत नाही. परंतु या ठिकाणी मैदान गाजवत आहेत केम रॉयलचे हे प्रणित आणि अनिल म्हात्रे. धावसंख्या पोहोचवली आहे 70 वर. 17 चाबुक शॉट. चेंडू ती एखादी उपट टाकावी तसा चेंडू गेला डिफेक्सच्या कव्हरकडे. अजून एक 4 रन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ हिटिंग. सॉलिड आणि लावा बॅटिंग. धावसंख्या 74 वर. 74. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. 4 चेंडू शिल्लक आहेत. उडवला चेंडू फुल टॉस आणि तिथे झेलचा प्रयत्न केला पण तो झेल मिळत नाहीये. अजून एक जबरदस्त फटका. केजीपीएल सिक्सर फ्रॉम प्रणित. सो मच. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2024-25 मध्ये अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळेल. टिटवाळा महोत्सवचे सर्व आदरणीय विजयभाऊ देशेकर साहेबांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच धनंजय शेठ देशेकर यांची देखील उपस्थिती, धन्यवाद याचं देखील सहर्ष स्वागत. तसेच तिसगावचे उद्योजक आणि समाजसेवक अमित शेठ गायकवाड उर्फ बंटी दादा यांची देखील उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय प्रकाशजी गायकवाड, जितेंद्र शेठ गायकवाड आणि अजित शेठ आंबरे या 3 मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आहे. तिन्ही मान्यवरांचं देखील करूया आपण या KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2024-25च्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस 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 नक्कीच आपण थोडीशी घाई करतोय त्याचं कारण की 40 वरती खेळतोय. टाळ्या वाजवा. 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिल माते तो ऑप्शन जे करू शकतोस. दॅट्स इट. 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिल 140. येस कम ऑन. वाघाची दहाड फोडला पहाड. अनिल म्हात्रेचा हा षटकार. असं म्हणू शकतो की राग मानू नका. 87 नव्हे तर सत्यानाश केला पुढे बॉलिंगचा असं म्हणू शकतो आपण. ग्रामीण भाषेमध्ये बोलायचं झालं तर जबरदस्त ते उद्ध्वस्त करून टाकलंय पूर्णपणे. ते मैदान दुमदमलंय, गुंजतंय. वादळ आलं एका बाजूला, अंती दुसऱ्या बाजूला तुफान. जणू काय असं झालं या ठिकाणी की फिल्डिंग संघाची अवस्था अशी झाली आहे, एखाद्या सासऱ्यासारखी अवस्था झाली आहे फिल्डिंग संघाची. त्याच्याकडे 2 जावं आलेत प्रणित आणि अनिल नावाचे. ते घर सोडायला तयार नाहीयेत, तुटून पडलेत. त्यांना सगळं पाहिजे, पूर्णपणे तुटून पडलेत, घर सोडायला तयार नाहीयेत. आम्ही जाणार नाही, आम्हाला पाहिजे ते पाहिजेच. जबरदस्त इथे जबरदस्त प्रस्थान इथे उद्ध्वस्त करून ठेवले. धावसंख्या वेगाने पुढे 87 वर. अनिल 146 आणि मागच्या 11 चेंडूमध्ये प्रेक्षक धावा झाल्या 56. 11 चेंडूमध्ये मागच्या धावा ठोकल्या 56 या संघाने. कुणालजी मात्र क्या बात आहे. मागच्या 11 मध्ये 56 आलेत. आणि लास्ट चेंडू हो बॅट दाखव 52. अनिल म्हात्रे 93 केम रॉयल्स. जबरदस्त पूर्ण फस्त करून टाकलाय मैदान. पाया पडते देवाला. पप्पाना वरती सांगतोय पप्पा मी करून दाखवलं, मी तुझा राज दुलार आहे. पप्पा स्वर्गलोकी झालेत, माफ करा अनिल मला माहिती नव्हतं, परंतु पप्पा नक्कीच पाहत असतील की माझा राज दुलारा काय खेळतोय. 15 चेंडूमध्ये त्यांनी ठोकल्यात या ठिकाणी. या धाबा त्या 52. सॉलिड. बॅट दाखवत जा. यस दॅट्स इट. यू आर हीरो, यू आर चैंपियन. अरे कौन कहता है हिंदुस्तान में दम नहीं यार. स्पोर्ट्स में से पॉलिटिक्स को हटाकर देख लो, गली गली में ऐसे चैंपियंस दिखेंगे. यस दैट्स इट. ये ठोका ठोकी दे दनादन धूम धडाका. बॅटिंग सॉलिड. अनिल म्हात्रे या.
राहुल शेठ पाटील देतात. क्या बात आहे. अजून काय पाहिजे तुला अनिल? मस्त फोटोज काढ आता राहुल शेठ पाटील. आणि त्याचा डीपीला सुद्धा राहुल शेठ पाटील तुमचाच फोटो आहे. क्या बात आहे. मथुर बैलाचा चाहता आहे आणि बघा त्याला सुवर्ण योग आलाय. बॅट मध्ये सुद्धा राहुल शेठ पाटील. वा 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 वा. सोन्या मथुर यस जबरदस्त. वा अगदी दुग्ध शर्करा योग आला अनिल म्हात्रेला. त्याची तब्येत आता बरी होणार अनिल. तुझी आता फिट झालास तू समजाचा. बघा किती मान तुझ्या सोबतीला. भाऊ शेलार, राहुल शेठ पाटील, कुणाल म्हात्रे, विजयभाऊ देसेकर. अजून काय पाहिजे तुझ्या फोटोमध्ये? हे साठवून ठेव. आयुष्यभराची साठवण आठवण तुझ्यासाठी. सॉलिड दमदार परफॉर्मन्स. 52 नॉट आउट. थँक्यू सो मच. आपण वळूया व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला. मी विनंती करेल कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांना त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ शेलार साहेबांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. अडिली गावचे उद्योजक, समाजसेवक, लाखो की वस्ती में दिलदार असती, तसेच मथुर बैलाचे मालक आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके राहुलभाई पाटील साहेबांचा आपण विशेष शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. भावी नगरसेवक तसेच लाखों की बस्ती में दिलदार हस्ती, ऐसी कोई बस्ती नहीं जहां पर इस हस्ती का नाम नहीं. राहुलभाई पाटील साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. मनापासून आभार. आप आए बाहर आई, मौसम हुआ रंगीन और खुशियां छाई. आपलं मनापासून आभार असेल राहुलभाई. यानंतर आपण साहिलभाई कुवारी यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तसेच बिंदासजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. बिंदास शेठ म्हात्रे साहेबांचं आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. आदरणीय बिंदासजी म्हात्रे साहेब आणि साहेबांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या दुपारच्या सत्रामध्ये लाभली आहे. त्यांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. बिंदास शेठ म्हात्रे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. यानंतर टिटवाळा महोत्सवचे सर्व प्रमुख आदरणीय विजयभाऊ देशेकर साहेबांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान. भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे संकल्प प्रतिष्ठानचे सर्व तसेच टिटवाळा महोत्सवचे प्रमुख आयोजक आदरणीय विजयभाऊ देशेकर साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. मायची आपुलकीची दमदार उपदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच मुमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. संकल्प प्रतिष्ठानचे सर्व टिटवाळा महोत्सवचे आयोजक आदरणीय विजयभाऊ देशेकर साहेबांचं मनापासून आभार असेल. यानंतर आपण वळणार आहोत पुढील सन्मानाच्या दिशेला. तिसगावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय अमितजी गायकवाड साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. अमितजी गायकवाड साहेब जे तिसगावचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करणार आहोत. आदरणीय अमितजी गायकवाड साहेब आणि त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. थँक्यू सो मच अमित दादा. आपली उपस्थिती इथे लाभली त्याबद्दल आपलं सहर्ष आभार असेल. जाऊया पुढील शुभ सन्मानाच्या दिशेला. प्रकाशजी गायकवाड यांचं देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. VIP डाईस वरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मान करण्यात येईल. प्रकाशजी गायकवाड साहेबांचं जे उद्योजक आणि समाजसेवक आहेत आदरणीय प्रकाशजी गायकवाड साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आपला यथोचित शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती VIP डाईस वरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वीकारायचं आहे. तसेच जितेंद्रजी गायकवाड आणि अजितजी आंबरे साहेबांची उपस्थिती इथे लाभली त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. काय पाटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त पाटिंग मैदानावरती आपल्याला KM रॉयल्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं तर आमचे कुणाल दादा होते या टीमचे संघ मालक आहेत. थोडासा चेहऱ्यावरती टेन्शन दिसत नव्हतं, डोळ्यावरती चष्मा आहे म्हणून. मात्र ज्यावेळेस चौकार षटकारांची आतिषबाजी झाली ना फक्त अनिल दादा आउट झाले असते, अनिल म्हात्रे तर ते घरी निघून गेले असते. असे नाहीये, ते शेवटच्या मुमेंट पर्यंत अगदी क्रिकेटवरती त्यांची प्रेम आहे. क्रिकेटवरती निश्चिंत मी म्हणेल प्रेम असे व्यक्तिमत्व आहेत आमचे कुणाल दादा. सकाळच्या सत्रामध्ये काळा गॉगल घालून आलेत ते आणि म्हणावं लागेल त्यांनी काला चष्मा जजदा गोरे मुखडे पे, कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून कुणाल दादांची देखील ओळख आहे. जाऊया मागच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 94 धावेंचं लक्ष, 36 चेंडू आणि 94 धावेंचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅक वरती उमेश केणे मॅन फ्रॉम निंबवली
स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विघ्नेश ज्याने या स्पर्धेमध्ये 100 धावा कुठल्यात. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत जो वरपला बिलॉंग करतो. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये असतील रियाज. 1 बाउन्स कॅरी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. आतापर्यंत जर पाहायला गेलं ना किरण तर म्हणावं लागेल की पहिल्या इनिंग मध्ये थोडीशी असफलता जरूर मिळाली आहे. मात्र म्हटलं जातं असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील मैदानावरती. आणि येस इथे आपण पाहू शकतो पंचांकडे ह्यूज अपील केली जाते. अपील उचलून धरली आणि पहिला मोठा धक्का बसतोय. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. बॅटर विघ्नेशची खेळी होत असताना समाप्त. वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर विघ्नेश बॅक टू दी पवेलियन. रेड डॉट फॉर्म मध्ये होता असा खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय. आता नवीन बॅटर मैदानावरती एंटर करतील या टीमचा आयकॉन महेंद्र उतरणे. फार सुंदर अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली स्वीकारत असताना. जय मात्रे मॅन फ्रॉम मोहिली. एक दमखम असणारा खेळाडू मैदानावरती थर्ड मॅन क्षेत्रामध्ये काय लाजवाब कामगिरी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती असताना 2 गडी गमावलाय पहिला. बॅटर विघ्नेशची खेळी समाप्त झाली आहे आणि आता नवीन बॅटर मैदानावरती महेंद्र गोतरणे मॅन फ्रॉम कोसले ॲज अ आयकॉन या संघामध्ये खेळतोय. एकीकडे संघ पाहायला मिळेल KM रॉयल्स जो संघ कुणालजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला आहे. दुसरीकडे संघ पाहायला मिळेल जो मात्र संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान. संतोषजी अप्पा तरे साहेब जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्यसम्राट विकासांचे महामेरू म्हणून नगरसेवक या पदाला भूषवत आहेत असे व्यक्तिमत्व. अगदी मैदानावरती झाली आहे मिस्टेक. झालाय घातपात आणि अपघात. मैदानावरती वाईट +4 नशिबाच्या 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. इंसान की सोच से बड़ा नहीं हारा वही जो लढा नहीं. आता लढाई करावी लागेल. मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद मैदानावरती करावा लागेल. कारण ही कसरत तारेवरची नाही तलवारीच्या धारेवरची किंबहुना तलवारीच्या पातेवरची कसरत आहे. मैदानावरती फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. सांगलीवरचा दूरवरचा प्रवास करून ते इथवर आलेत का तर कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मान सन्मान स्वाभिमान अभिमान क्रिकेटशी जोडलेल्या अभूतपूर्व एका स्पर्धेमध्ये मला जायचंय. तिथल्या खेळाडूंचा तिथल्या प्रेक्षकांचं मला मनोरंजन करायचंय का कारण ही स्पर्धा ही एक जबरदस्त स्पर्धा म्हणून अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रचलित आहे. आम्ही नेहमी म्हणतो की कल्याणकरांची आन बान शान मान स्वाभिमान सन्मान राखणारी क्रीडा स्पर्धा कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 20-25 दमदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. उमेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी पहिल्या षटकाची जरूर आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न रोशन आहे. रोशन एक जबरदस्त खेळाडू आहे. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची मध्ये चर्चा झाली मात्र क्रिकेट पासून थोडंसं काही दिवस दूर राहिले. मात्र पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना सुपर 6 मध्ये दाखल होणाऱ्या मॅच मध्ये त्याने मला तो मॅचचा हकदार तो बनला होता असा खेळाडू. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 13 या आकड्यावरती चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उमेश केणे यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. इथे रनआउटचा प्रयत्न मैदानावरती पंचांकडे ह्यूज अपील केली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे.
एका दावेचा प्रयत्न होता. डर के आगे जीत है की नाही ये देखा जाएगा. मैदानावरती अगदी क्लोज कॉल आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेलं आहे. पाहूया काय घडेल, कारण या मॅच मध्ये अगदी ही विकेट फार महत्वाची. एकीकडे प्रशांत, दुसरीकडे महेंद्र गोतर्डे. दोन्ही खेळाडूंकडे चांगले शॉट सिलेक्शन, तंत्रशुद्ध फटकेबाजी, टेक्निकल स्ट्रोक कशा प्रकारे खेळावं याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे महेंद्र गोतर्डे आणि प्रशांत रेड्डी. पाहूया, एक धाव घ्यायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर मधल्या फिल्डरने चेंडूला गॅदर केला आणि अगदी ऐन मुवमेंटला जो थ्रो पाहायला मिळाला तो अगदी सटीक थ्रो पाहायला मिळाला. विकेटचं पतन झालंय, गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना टीम संतोष अप्पा तरे, प्रतिष्ठान टिटवाळा संघाने दुसरा आणि अगदी बॅटर प्रशांतची खेळी होत असताना समाप्त. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ झाली एक. आणि प्रशांत रेड्डी बॅक टू दी पवेलियन. ओव्हर नंबर मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे उमेश केणे, मॅन फ्रॉम निंबवली. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरलेले आहेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी करतायत या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कोरडप्याचा बॉल जोर होता, पॉइंटच्या दिशेला कॅचची संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे ह्यूज अपील केली जाते आणि पंच आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय कळवतील. मात्र इथे अगदी अशी खुशीचा माहोल पाहायला मिळाला होता. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा रेफरल तिसऱ्या पंचांच्या दिशेला देण्यात आलेला आहे. पॅटचं कनेक्शन झालं की नाही हे पाहिलं जाईल. कॅच नीट पकडली आहे की नाही, टॅप बॉल झालं आहे की नाही हे नक्कीच पाहिलं जाईल. लवकर आताचे सौरभ एनाट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग मैदानावरती करावी लागेल इथून मात्र चांगल्या प्रकारची, कारण जबरदस्त पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अनिल म्हात्रे KM रॉयल्स या संघाच्या माध्यमातून. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर अनिलजी म्हात्रे यांची जी 50 आहे ती ऑफिशियल जो आमची वाहिनी आहे tenniscricket.in त्याच्यावरती अपलोड देखील झालेली आहे. म्हणजे क्विक आहे, नीट अँड क्लीन टेलिकास्ट, प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी विथ क्वालिटी, ब्रीद वाक्य असणारे tenniscricket.in आणि त्यांच्या मार्फत एक जबरदस्त वाहिनी. आणि अनिल म्हात्रेची 50 देखील आपल्याला पाहायला मिळेल, जे त्या यूट्यूब चॅनलवरती ते लिंक आणि तो व्हिडिओ अपलोड झालेला आहे. एन्जॉयमेंट पहिल्यापासूनच केली होती. जणू काही ही कॅच पकडली आहे की नाही, क्लीन हा प्रश्न आहे मैदानावरती. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि येस, विकेटचं पतन झालेलं आहे आणि बॅटर सौरभची खेळी इथे समाप्त झाली आहे. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती उतरले होते. ज्यावेळेस अनुभवाचा खेळाडू तुमच्या टीम मध्ये असतो त्यावेळेस संघ नेहमी तुम्हाला फ्रंट फूट पोझिशन वरती पाहायला मिळतो. कुणाल दादा हा जो खेळाडू पाहायला मिळतो ज्याने 3 विकेटी घेतल्या या स्पर्धेमधील सर्वात मी म्हणेल जे टॉपला एजेड प्लेयर आहेत त्यांच्यामध्ये एक आहेत, ज्याच्यामध्ये राजेशजी होते, ज्याच्यामध्ये हे आणि त्यांच्या माध्यमातून आता 3 विकेट घेण्यात आले. म्हणजे त्यांनी सांगितलं वाघ म्हातारा झाला तरी तो शिकार करायचा विसरत नसतो. या वयामध्ये इतकी चांगली गोलंदाजी आहे, त्या वयामध्ये कशी असतील मोठा प्रश्न आहे. मात्र पहिल्या ओव्हरचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या 13, गडी गमावले 3. नवीन बॅटर मैदानावरती लिटिल मास्टर अमर दळवी पाहायला मिळेल. महेंद्र गोतर्डे, अमर दळवी यांच्या खांद्यावरती जबाबदारी संघाची जरूर आहे. MSCB एंड कडून आता ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन फ्रॉम कुंदे रोशन घायाळ आपल्याला पाहायला मिळेल. आता रोशनला चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. उमेशी केणे सरांनी जवळपास 13 धावा खर्च केल्या, मात्र महत्वाच्या 3 विकेट्स
त्यांनी प्राप्त केल्या, ज्यामध्ये विघ्नेश जो एक महत्वाचा खेळाडू होता, सलामीला आलेला, आघाडीला आलेला, त्याच्या सोबतीला प्रशांत देखील होता आणि त्याच्या समवेत सौरभ, हे 3 खेळाडू एका पाठोपाठ एक बाद केलेले आहेत. मात्र आता महेंद्र जे 3 नंबरवरती आले, टीमचे आयकॉन आहेत आणि त्या सोबतीला अमर दळवी असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. षटक क्रमांक 2 MSCB एंड कडून रोशन घायाळ येऊन मैदानावरती उतरलेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र गोतरणे. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल आणि त्याचा बिगुल महेंद्र गोतरणेला वाजवावा लागेल. मात्र मैदानावरती झालंय काय, मैदानावरती बॅटर महेंद्र गोतरणेची खेळी होत असताना समाप्त. जबरदस्त झेल यष्टीरक्षक अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि टीमचा आयकॉन खेळाडू, अर्थातच या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. बॅटर महेंद्र गोतरणेची खेळी होत असताना समाप्त. महेंद्र गोतरणे बॅक टू द पवेलियन. लाईन अचूक लेंथवरती भेदक मारा आणि प्रचंड वेग, ही ओळख आहे रोशन घायाळ याची. आणि पहिल्या बॉलवरती काय सुपर पीस ऑफ बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. क्विकर वन हँडल केला, ज्यावरती विकेटचं पतन झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती असेल 13, गडी गमावल्या. बॅटिंग करत असताना टीम संतोषप्पा तरे प्रतिष्ठान या संघाने चौथा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोशन आणि स्ट्रायकिंग एंड वरती मॅन फ्रॉम नांदप गणेश शेलार आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. पुन्हा एकदा आणि येस, फिंगर अप. ओ युटी, अजून एक धक्का बसतोय. जणू काही वाऱ्याच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासळून जावं त्याप्रमाणे एकावरती एक फलंदाज होत आहेत बाद. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना संतोषप्पा तरे प्रतिष्ठान या संघाला. बॅटर गणेश शेलार बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. कुणाल दादाच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्मित असे नक्की पाहायला मिळते. थोडा थोडा तो हसायला लागला आता, कारण माहिती आहे आता सुपर 3 मध्ये दाखवलं येईल माझा संघ. आता दात दिसायला लागलेत, म्हणजे हा खुश आहे, दादा खुश आहे. धावसंख्या धावफलकावरती 13, गडी गमावलाय. 5वा बॅटिंग करत असताना संतोषप्पा तरे प्रतिष्ठान या संघाने. काहीही घडू शकतं, क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या मॅच मध्ये आम्ही सातत्याने पाहतो. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं देखील होऊ शकतं. ऑन अ हॅट्रिक, हॅट्रिक वरती असतील रोशन घायाळ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल रोशन यांच्या माध्यमातून. ऑन अ हॅट्रिक या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का? पहिली ऋषी शेलारने कंप्लीट केली होती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅट मधून आलेला हा संघर्षमय 4 धाव्यांसाठी संघर्षमय चौकार. थँक्यू सो मच डीजे. कुणाल दादांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं क्रिकेटरांवरती प्रेम आहे, मात्र कॉमेंटेटरवरती देखील प्रेम आहे. त्याबद्दल त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आम्हाला कॅश प्राइज मिळालं त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती 17 रन ऑन द बोर्ड. यावेळेस फटका लाजवाब ऑन साइडला पाहायला मिळतो. डीप मध्ये फील्ड अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पुढे सरसवत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. विनंती असेल सई रायझिंग स्टार 10 गाव आणि शिवम ब्लास्टर रायते दोन्ही संघांचे कॅप्टन किंबहुना एक प्रतिनिधी आपण यायचे. मैदानावरती अजून एक धक्का बसतोय. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का. अमर दळवीची खेळी होत असताना इथे समाप्त. अमर दळवी बॅक टू दी पवेलियन. प्रेम भरा सन्मान
भारतातील पहिले छत्रपती शिवरायांच्या शिवविचारांचा जागर करणारी पालखीचे संस्थापक सन्मानी आपले फर्डे साहेब, शरदजी फर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते भाऊजी शेलार यांचा इथे मेगा सन्मान होत असताना आणि सन्मान झाल्यानंतर फर्डे साहेब 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांना सुद्धा बोलायचं आहे भाऊजी यांच्याबद्दल आणि ते सुद्धा काही मार्गदर्शनपर इथे शब्द आपल्याला ऐकवणार आहेत. इथे मोठा सन्मान होतोय भाऊ शेलार यांचा सन्माननीय शरदजी फर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते. शक्ती भक्ती पालखी दिंडी सोहळा भारतातील पहिली पालखी ज्याने सुरू केली ते आमचे शरदजी फर्डे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपण भाऊ शेलारांचा इथे तुझे सन्मान करत आहोत आपल्या व्यासपीठावर. आणि विनंती आहे फर्डे साहेबांना की आपण इथे मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना जय शिवराय. आज कल्याण ग्रामीण प्रीमियम लीगचे आमचे मित्र जेव्हा परिस्थिती गंभीर असते आणि आमच्या सर्वांच्या पाठीमागे जेव्हा खंबीरपणे उभे असतात ते तुमचे आमचे सर्वांचे युवा लाडके नेतृत्व निलेश भाऊ शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी अचूक नियोजन आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आपल्या सर्व टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. आणि भाऊ आमच्या सर्वांच्या शुभ संदेश आहे की केवळ कल्याण ग्रामीणचं नव्हे तर यापुढे आपण ठाणे जिल्हा प्रीमियम लीगच्या अध्यक्ष होते आम्हाला तुम्हाला पाहिजे. या शुभ संदेशासह आमच्या शक्ती भक्ती दिंडीच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्याप्रमाणे साहेबांनी उल्लेख केला की निलेश भाऊ शेलार साहेबांना आम्हाला TDPLचे अध्यक्ष म्हणून पाहिजे, आम्हाला देखील पाहिजे, कारण एक तर प्राचीन भाऊ यांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करतो. टाळ्याच्या गजरामध्ये ही इच्छा होती फर्डे साहेबांची, प्राचीन साहेबांची इच्छा नव्हती स्वीकारायची, परंतु त्यांना प्रवृत्त केलं फर्डे साहेबांनी की आपल्या शुभ हस्ते तो सन्मान होत असताना भाऊसाहेबांचे सहकारी पाहतोय आपण. वन अँड ऑनली डॅसिंग साऊथ हिरो असे आपल्याला समोर पाहता येत आहेत आपल्या परिसरामधले प्राचीन भाई, प्राचीन रणस्पिसे यांचा आपण तुझी सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती भाऊजी शेलारांच्या सोबतीला फर्डे साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद प्राचीन भाई. सो थँकफुल टू यू. ओ टू यू प्रसन्न. थँक्यू सो मच. मैदानावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती ओव्हर नंबर 2 ची समाप्ती झाली. आता उमेश केणे आपल्याला पाहायला मिळतील टिटवाळा एंड कडून. अनेक सारे मान्यवर इथून रजा घेत आहेत, त्या सर्व मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. राहुलजी पाटील साहेब आडोली गावचे उद्योजक आणि समाजसेवक, भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, तसेच मथुर बैलाचे मालक, हिंद केसरी अनेक वेळा झाले, तसेच भारत केसरी जे सातत्याने बैल आपल्याला होत असताना पाहायला मिळतो, असे मथुर बैलाचे मालक आणि स्वतः सेलिब्रिटी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांची ख्याती आहे, श्री राहुलभाई पाटील साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. नाउ बॅक टू दी क्रिकेट, नाउ बॅक टू दी ॲक्शन. मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती 26 धावा पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरं मार्गस्थ उमेश केणे यांच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटला आले, पंच केलाय, बॅकफुट ड्राईव्ह करण्यात आलाय, तरी थोडासा पंच करायचा नक्की प्रयत्न केला गेला होता, मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, ते मात्र तिसरं. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झाला, फक्त 3 धावा धावफलकावरती अर्जित. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. एस्टनच्या मागे एसटी रक्षक अनिल म्हात्रे सेफ हँड आहेत. आणि ज्याप्रमाणे मनोजी कार्वे सरांनी एक उल्लेख केला की रन मशीन ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून त्याची ओळख होती, आणि मागील मॅच मध्ये अगदी तशीच कामगिरी अनिल म्हात्रे याने केली. मला आठवतोय ज्यावेळेस मी छोटा होतो त्याचं नाव सचिन म्हात्रे असं काहीतरी मला ऐकायला मिळालं होतं. त्यावेळेस मी पहिल्यांदा त्याला पाहिलं. ज्या प्रकारचा त्याचा खेळ सातत्याने राहतो तो अविस्मरणीय आहे, उल्लेखनीय आहे, आणि मैदानावरती सातत्याने जबरदस्त कामगिरीसाठी त्याची ओळख आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 27 या आकड्यावरती. चेंडू झाले 4. 2 चेंडूंच्या खेळानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण नक्कीच ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. सैरायझिंग स्टार धागाव आणि शिवम ब्लास्टर रायते दोन्ही टीम्स आपल्या आपल्या एक प्रतिनिधीला आपण पाठवायचं आहे. शिवम ब्लास्टर रायते आणि सैरायझिंग स्टार धागाव.
लॉटसाठी आपण तिन्ही संघांच्या प्रतिनिधीला बोलवणार आहोत. मॅचच्या समाप्तीनंतर आपण ते लॉट्स उडवू याची देखील नोंद आपण सर्वांनी करून घ्यायची आहे. उमेश केणे पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची एज फाईन लेग मध्ये फिल्डर कॅच कंप्लीट आणि अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान संघाला. बॅटर रवींद्रची खेळी होत असताना समाप्त. रवींद्र बॅक टू दी पवेलियन. 3 ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 28 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती होणार आहे. ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संडी असेल DJ JSL आणि रविदादा निकम यांना. अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि तसेच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश भाऊ शेलार साहेब यांच्या अगदी निकटवर्ती जवळचे मित्र क्राईम ब्रांच ठाणे मुंबईचे पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आदरणीय शैलेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. शैलेशदादा पाटील साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 28. थँक्यू सो मच DJ. धावसंख्या धावफलकावरती असेल 28. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी सूड स्थितीमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळतोय तो म्हणजेच KM रॉयल्स मारळ संघ. आमचे कुणालदादा म्हात्रे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आणि सध्याच्या स्थितीला सुपर 3 मध्ये दाखल होण्याच्या अगदी निकट तो पोहोचलेला आहे. मात्र खरं सांगायचं झालं तर कोणाला कधी कमी समजू नका नयन. 5 रुपयाचा पेन 50 कोटीचा चेक लिहायचा देखील कामी येतो. त्यामुळे अजून देखील ही मॅच आपण म्हणू शकतो औपचारिकता देखील शिल्लक आहे. प्रणित पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. कुणालजी म्हात्रे साहेबांच्या मतीने प्रसन्न चव्हाण समालोचक यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांचं देखील मनापासून आभार असेल. धावसंख्या 28 आम्ही बोललोय 28. 66 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडू विजयासाठी 66 धावेंची आवश्यकता. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती पॉइंटच्या दिशेला बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जय यांचा आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. चालू सामन्यातील 2 अच्छा विजय झालेले संघ सई रायझिंग स्टार 10 गाव आणि शिवम ब्लास्टर रायते. एक प्रतिनिधी लवकरात लवकर या ही विनंती असेल. सई रायझिंग स्टार 10 गाव आणि शिवम ब्लास्टर आपण लॉट्स करणार आहोत सुपर 3 चे याची नोंद करून घ्यायची. त्यामुळे दोन्ही संघ हरेश दादा प्लीज लवकर या विनंती असेल किंवा धीरजला पाठवलं तरी चालेल काही हरकत नाहीये. वासुदेव दादा तुम्ही या तरी देखील चालेल. धावसंख्या धावफलकावरती 32. पहिले 2 चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित यांचे वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. बॅटची एज आणि वॉड कॅच जबरदस्त. हा दुसरा एक अप्रतिम अविस्मरणीय झेल स्वीकारत असताना पाहायला मिळतील सदानंद ज्याने जबरदस्त झेल स्वीकारली आहे. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम संतोष अप्पा तरे प्रतिष्ठान टिटवाळा संघाला. फलंदाज दिनेशची खेळी होत असताना समाप्त. दिनेश बॅक टू दी पवेलियन.
साहेबांची उपस्थिती, तसेच वरुण शेठ पाटील साहेबांची उपस्थिती, तसेच सुधीर शेठ वायले साहेबांची देखील उपस्थिती. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2024-25 ला लाभली आहे. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांना पाहायला मिळेल प्रेमनाथजी म्हात्रे साहेब तसेच वरुण शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सचिन नवीन बॅटर इन ॲट नंबर 10. 8 फलंदाज बाद झाल्यानंतर आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित जो एक नौका खेळाडू आहे, कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न उमेश सरांचा थोडं जबरदस्त पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 32. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती चौथं मार्गस्थ. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये पहिले 2 बॉल दोन्ही डबल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथा बॉल डॉट पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो, मात्र डीप मध्ये फिल्डर फटका बसलाय आणि धक्का बसलाय. गडी गमावलाय बॅटिंग करत असताना 9वा टीम संतोषप्पा तरे प्रतिष्ठान या संघाने. बॅटर सचिनची खेळी समाप्त. सचिन बॅक टू दी पवेलियन. थँक यू सो मच. चला दोन टीम्सचे कॅप्टन किंबहुना प्रतिनिधी आपण लवकरात लवकर यायचे लॉट्सचा कार्यक्रम करणारे वासुदेव उपस्थित आहेत. सई रायझिंग स्टार या टीमचे. विनंती असेल शिवम ब्लास्टर रायते, सँडी दादा आहेत. शिवम ब्लास्टर रायते संघाकडून सँडी दादा आहेत. और सँडी दादा जहाँ पर खडे वहां पर वो सरकार से भी बडे. चला त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, म्हणजे ते 2 आणि चालू सामन्यामधील 2 देखील आहेत. त्यामुळे आपण लॉट्सचा देखील कार्यक्रम त्वरित करणार आहोत. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर ओव्हर नंबर मैदानावरती समाप्त होते. 4 धावसंख्या धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल 32 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटची ही आपल्याला जोडी पाहायला मिळते टीम संतोषप्पा तरे प्रतिष्ठान या संघाकडून. येस, आपण ड्रॉ करतो इथे. जी चिठ्ठी निघेल त्याला बाय असेल. येस, आणि जे 2 चिठ्ठ्या राहतील त्यांचा सामना होईल. भाऊजी शेलांच्या शुभ असते इथे. कोण असेल भाग्यशाली विजेता या ड्रॉ मधला? कोणाला बाय मिळाली ती विजेते संघ. चालू सामन्यात विजेता संघ असेल त्याला बाय, आणि तो पोचला पुढच्या फेरीमध्ये. सई रायझिंग विरुद्ध शिवम ब्लास्टर यांचा सामना रंगेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या की तुमचा सामना असेल शिवम ब्लास्टर रायते विरुद्ध सई रायझिंग स्टार दहागाव. थँक्यू. क्या बात आहे, म्हणजे विजय संघ सरळ मेगा फायनल मध्ये. क्या बात आहे. विजय संघाला एकावरती एक बोनस फ्री विजय मिळालाय. क्या बात आहे, क्या बात आहे. आता कुणाल दादाच्या चेहऱ्यावरती मला वाटतं 32 पैकी 55 दात दिसत आहेत. डबल खुशी. क्या बात आहे. कुणाल दादा तर इतका खुश आहे ना, म्हणजे भरपूर. धावसंख्या धावफलकावरती 32 आणि शेवटची विकेट आहे. निनादच्या खांद्यावरती जबाबदारी या शेवटच्या फळीला मोडण्यासाठी. आणि अप्पर विकेट का पतन, दांडी गुल झाली. त्यामुळे मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. तो संघ आहे KM रॉयल्स महाराज संघ. अभिनंदन संपूर्ण संघ. अभिनंदन कुणालजी म्हात्रे साहेब. डीजे करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचे. दोन्ही टीम्स संतोषप्पा तरे प्रतिष्ठान टिटवाळा संघ तसेच KM रॉयल्स महाराज संघ, दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण लगेच टॉसच्या दिशेला देखील वळणार आहोत. सुभाष सर, आपण टॉसच्या दिशेला देखील वळू. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट, ज्याच्या बॅटमधून 15 बॉल 52 धावेंची विध्वंसक आणि विस्फोटक खेळी आपण